भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी करण्याचा एक नवीन पॅटर्न अहिल्यानगर जिल्ह्यात विकसित झालेला आहे। काही दिवसांपासून महिन्यांपासून श्रीरामपूर हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणून का ओळखला जात आहे। श्रीरामपूर नंतर नंबर लागतोय अहिल्यानगर शहराचा, तर तिसऱ्या क्रमांकावर शिर्डी असेल। मित्रांनो, गुन्हेगारी करण्याचा पॅटर्न हा सध्या बदलत आहे। मोडस ऑपरेंडी जी वापरण्यात येत आहेत गुन्हे करण्यासाठी किंवा आर्थिक भ्रष्टाचार करण्यासाठी, यामागे या गुन्हेगारांनी, या भ्रष्टाचारांनी एक वेगळीच थिअरी विकसित केलेली आहे। मंत्री, खासदार, आमदार यांच्याबरोबर फोटो किंवा व्हिडिओ काढायचे। ते फोटो व्हिडिओ काढल्यानंतर ते त्यांच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती ते फोटो प्रसारित करायचे। काही गुन्हे प्रवृत्तीचे लोक हे तर थेट आमदार, खासदार, मंत्री यांचा उल्लेख दैवत असा करतात। मग त्यांच्या बाजूने ट्रोल करणं, त्यांची काहीही धोरणं असली तरी त्यांची बाजू घेणं आणि त्यातून आपला आर्थिक फायदा, आपलं आर्थिक हित आणि अधिकाऱ्यांना मिसलीड करून, चुकीची दिशाभूल करून किंवा स्वतःजवळ असलेले मंत्री, आमदार, खासदार यांचे फोटो दाखवून, व्हिडिओ दाखवून या पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग केलं जातं। या मार्केटिंगमध्येच फ्लेक्सचे बोर्ड हे देखील एक कळीचा मुद्दा आहे। गावागावात, शहरांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावले जातात। मोठमोठे फ्लेक्स बोर्ड लावायचे, हजारो रुपये त्यावरती खर्च करायचे आणि मी त्या आमदार किंवा मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या जवळ किती जवळचा कार्यकर्ता आहे, माझे आणि त्या मंत्र्यांचे किती जवळचे संबंध आहेत, अशा पद्धतीने तेथील समाजात, जनतेत, नागरिकात, अधिकाऱ्यांमध्ये ते पेरायचं आणि ते पेरल्यानंतर आपले जे काही फंडे असतील, आपलं जे काही हित असेल, आपला जो काही स्वार्थ असेल, हा साधून घ्यायचा। बरं, या गोष्टी या लोकनियुक्त प्रतिनिधींना देखील अनेकदा माहिती नसतात। अनेक जण त्यांच्या आस्थापनांची, दुकानांची, हॉटेलांची, ढाब्यांची उद्घाटनं या आमदार, खासदार, मंत्र्यांकडनं करून घेतात आणि तेच फोटो नंतर त्यांच्या वाढदिवसाला, म्हणजे त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला किंवा त्या लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाला ते व्हायरल करायचे। फेसबुक वापरायचं, व्हॉट्सअप वापरायचं, इंस्टाग्राम वापरायचं आणि लोकांमध्ये, नागरिकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये एक वेगळंच वलय तयार करायचं। याविषयीचा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, गॉडफादर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा जो पॅटर्न बदललेला आहे आणि या गुन्हेगारीचं जे मुख्य मूळ आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आता तयार झालेली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेकदा गुन्हेगारी कशी फोफावते, त्याची मोडस ऑपरेंडी काय, हे पोलिसांना इत्थंभूत माहीत असतं। पोलीस हे सगळं बघत असतात। फ्लेक्सवरती कोणत्या प्रकारचे लोक, आमदार, खासदार, मंत्री किंवा पालकमंत्री विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्याबरोबर हे फोटो काढले जातात। बिझी शेड्यूलमध्ये, जनता दरबारामध्ये अनेकदा अशा पद्धतीचे लोक वेळ साधतात किंवा त्यांच्या जवळच्या एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला सांगून हे प्लॅन केलं जातं। हे सगळं प्री प्लॅन्डच असतं आणि त्यातून मग मटका, पत्त्याचे क्लब किंवा आर्थिक गुन्हेगारी किंवा पोक्सो मध्ये अटक झालेले देखील काही गुन्हेगार आहेत की त्यांनी विखे परिवाराबरोबर फोटो काढून घेतलेले आहेत। काही गुन्हेगार मर्डर केस मधले आहेत। आर्थिक गुन्ह्यांमधले मग ती पतसंस्था असेल, बँक असेल, अशा पद्धतीने या गोष्टी करीत असताना एक स्लीपर सेल म्हणून गुपचूपपणे की मी चांगला आहे असा जो आव आणला जातो आणि विखे परिवाराबरोबर, सुजयदादांबरोबर किंवा मंत्री विखे पाटलांबरोबर किंवा जीपच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील यांच्याबरोबर फोटो काढले जातात आणि सांगताना, मार्केटिंग करताना स्वतःची फक्त एकच बाजू सांगितली जाते, मी किती चांगला आहे, माझ्या पाठीमागे किती कार्यकर्त्यांचा संच आहे, असा भास तयार केला जातो। आपण या विषयावरती मागे देखील एक व्हिडिओ केला होता, लाल्या पण खुश आणि गुल्या पण खुश। यामध्ये एक नवीन तंत्र या लोकांनी गेल्या काही दिवसात विकसित केलेलं आहे आणि यातूनच जी नवीन तरुण पिढी आहे यांना वाम मार्गाला लावणं,
गुन्हेगारीमध्ये खेचून आणणं आणि त्यांच्याकडनं गुन्हे करून घेणं. हे लोक खूप शातीर असतात. हे स्वतः बाहुल होत नाहीत, तर हे तरुणांना वापरून घेतात. ज्या मुलांची तरुणांची वय 16 ते 25 वयोगटातील आहेत त्यांना कॅप्चर करायचं, त्यांच्यावरती खर्च करायचा, त्यांना पार्ट्या द्यायच्या, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे किंवा त्यांचे फोटो आमदार, खासदार, मंत्री किंवा विखे पाटलांबरोबर काढून घ्यायचे, त्याचे रील्स बनवायचे, मग ते इन्स्टावरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती शेअर करून मार्केटिंग करायचं आणि यातूनच अनेक भाईंचा उदय होतो. परंतु ही भाईगिरी करत असताना आम्ही सुजयदादा विखे पाटलांना थेट प्रश्न विचारला की तुमच्या देखील आडून काही गुन्हे प्रवृत्तीची लोक राजकारणात येतात, समाजकारणात येतात किंवा किमान गावातल्या फ्लेक्स बोर्डवरती तरी दिसतात, परंतु यांचे मुख्य ब्लॅक इंटेन्शन काय असतं, यांचा हेतू काय असतो, याच्यावरती सुजयदादांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. दुसरी गोष्ट भ्रष्टाचार करणाऱ्यांची आहे. राहता नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ आणि मी स्वतः त्या बाजारामध्ये जाऊन तेथील पोलखोल केली. याविषयी देखील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे निश्चितच त्या पदाधिकाऱ्यांवरती, नगरपालिकेच्या नगरसेवकांवरती नाराज झाले आणि नाराज झाल्या होऊनच ते थांबले नाही, तर थेट त्यांनी चौकशी लावलेली आहे. सीओ वैभव लोंढे यांनी त्या कर्मचाऱ्यांची चौकशी लावल्याचं गॉडफादर मीडियाच्या माहितीत उघड झालेलं आहे. मित्रांनो, गुन्हेगारी असू किंवा भ्रष्टाचार असू, यामध्ये होरपळ होते ती त्या लोकांच्या कुटुंबियांची. त्या कुटुंबियाला देखील अनेकदा माहीत नसतं की हा माणूस हे मार्केटिंग, हे फोटोज, हे व्हिडिओज, हे रील्स का बनवत आहे, कशासाठी बनवत आहे, आणि याचीच माहिती देखील अनेकदा लोकप्रतिनिधींना देखील नसते. नगर परिषदेच्या बातम्यांवरती सुजयदादांनी अतिशय गंभीर दखल घेतली. गॉडफादर मीडियाचा तो व्हिडिओ पाहिल्याचं देखील तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलंच असेल. बोगस वसुली बंद होणार इथपासून, तर त्यांनी थेट सांगितलंय की इथून पुढे ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्याची चौकशी तर होईलच, कारण जनतेने मला बहुमताने निवडून दिलेलं आहे. थोड्या थिडक्या नव्हे तर अतिशय प्रचंड बहुमताने विरोधकांचा एकच नगरसेवक निवडून आलेला आहे. त्यामुळं सुजयदादा विखे यांनी जनतेच्या विश्वासाला किंमत दिलेली आहे. नवे जनतेप्रती ते ठाम भूमिका आहे आणि म्हणूनच सुजयदादा विखे यांनी जबाबदारी घेतलेली आहे. सध्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपण बघतो, एखाद्या लोकप्रतिनिधीला, आमदाराला, मंत्र्याला, खासदाराला जर प्रश्न विचारला तर गोल गोल उत्तरं दिली जातात, चुकीची उत्तरं दिली जातात किंवा तो प्रश्न हा टाळला जातो किंवा मग मी अधिक त्याची माहिती घेतो, मी ती गोष्ट पाहिलीच नाही असं झालेलं आहे का, आणि मग मी अधिकाऱ्यांना विचारतो नेमकं काय झालं, तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती माहिती द्या, मग मी विचार करतो आणि संबंधितांना सूचना देतो. अशा पद्धतीने अनेक पुढारी राजकारणी बोलत असतात. याचा अनुभव आम्ही मुंबई, पुणे, दिल्ली येथील पत्रकारितेत देखील घेतलेला आहे. परंतु माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी अशा कोणत्याही प्रकारची टंगळमंगळ न करता जबाबदारी स्वीकारली. पत्रकाराशी कसं वागावं, बोलावं याचा एक आदर्श वस्तुपाठ देखील घालून दिलेला आहे की जो इतर आमदार, खासदार, मंत्र्यांना देखील आदर्श आहे. त्यांनी तो एक आदर्श घेतला पाहिजे, कारण विखेंच्या आडून गैरकृत्यांना थाराच नाही, ही ठाम भूमिका सुजयदादा विखेंनी घेतलेली आहे. आणि नुसती भूमिकाच घेतली नाही तर काही महिन्यांमध्ये सुजयदादांबरोबर कितीही व्हिडिओ काढा, कितीही फोटो काढा, अशा 4 ते 5 लोकांना पोलिसांची जेलची हवा खावी लागलेली आहे. काही तर अद्यापही जेलमध्ये आहेत. परंतु त्यांचे विरोधक, विखे पाटलांचे विरोधक, ते फोटो कधी कधी दाखवतात, सांगतात की हे यांच्याबरोबरचे फोटो आहेत. परंतु तुम्ही जर अभ्यास केला तर शिर्डी आणि राहत्यामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील जे चुकीचं काम करतायत, जे गुन्हे प्रवृत्तीमध्ये आहेत, ज्यांच्यावरती खटले दाखल झालेत, तिथं देखील विखे परिवारानं कधीच शासनाला अडथळा आणलेला नाही. उलट पक्षी सुजयदादांनी तर थेटच सांगितलं की ह्या गोष्टी आमच्या आडून जर कोणी करत असेल तर अशी लोक समोर आणा. वैयक्तिक गॉडफादर मीडियाला देखील त्यांनी सांगितलं
की तुमच्या जरी निदर्शनास आलं की अशा पद्धतीने कुणी पत्त्याचा क्लब चालवत असेल, पोक्सोचे गुन्हे होत असतील किंवा मर्डर किंवा मारामाऱ्या, जीव मारण्याचा प्रकार, दारू, मटका, बेटिंग, सोरड, मावा, गुटखा काहीही असो, याबद्दल तुम्ही माहिती द्या, त्याच्यावरती कारवाई केली जाईल. कारण अनेकदा या सगळ्या गोष्टी होत असताना गर्दीमध्ये कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतंय याचा थांगपत्ता अनेकदा त्यांना देखील लागत नाही. परंतु मित्रांनो, अशा अपप्रवृत्ती, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, विखे पाटलांचं नाव घेऊन पुढे येणारी लोक, अशी जी काही मंडळी आहेत, या लोकांचे गैरव्यवहार समोर येतात आणि नियती ही कधीच माफ करत नाही आणि त्यांना शासन हे होतच, फक्त वेळ पुढे मागे दादांचं नाव घेतात, दादांबरोबर फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, सोशल मीडियावरती टाकतात. आता कोण तुमच्या बरोबर त्याला काय आपण व्हेरीफाय करत नाही, तो गुन्हेगार आहे किंवा त्याचा हेतू काय आहे. परंतु असे बरेच लोक आहेत, नुकतंच 2-3 जण सुद्धा या प्रकरणात त्यांची कोर्टात ट्रायल सुरू आहे वगैरे वगैरे. दादा, हे फोटो काढून तुमच्या नावाची परस्पर दहशत करायची, माझे विखे पाटील परिवारांशी खूप चांगले संबंध आहेत, अशा पद्धतीने गैरवापर केला जातो. काही लोक दैवत सांगतात, परंतु हे सगळं करताना त्यांचे काहीतरी काळे कारनामे असतात, काहीतरी ब्लॅक इंटेन्शन असतं. याच्याकडं म्हणजे काय केलं पाहिजे किंवा काय आता कारण चांगल्या लोकांना तर तुमच्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं. तुम्ही असं 10 दिवसातून 15-20 दिवसातून आले तो लोक चातकासारखी वाट पाहतात. परंतु काही लोक आहे बळच लुडबुड करणे किंवा विखे परिवाराशी भेटू न देणे असं थेट लोक सांगतात आम्हाला गॉडफादर मीडियाला. समाजाचा दोष आहे, म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांचा दोष आहे. मी अनेक वेळेस म्हटलो लोकांना की गर्दी करत नका जाऊ. पण दुर्दैवाने काय होतं की नैसर्गिकरित्या आपण कोणाचा अपमान पण करू शकत नाही, प्रत्येकजण पदाधिकारी असतो. मी शासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की कारवाई करत असताना माझा फोटो जरी असेल, माझा ऑडिओ कॉल जरी असेल, किंबहुना माझा जरी फोन आला, कधी कधी नाही आला तरी आम्हाला पण फोन लावावा लागतो कार्यकर्त्यांच्या आग्रह खातीर. पण गुन्हेगार जरी असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे, निष्पक्षपणे कारवाई करणं अपेक्षित आहे. कुठलीही कारवाई आपण पाहत असाल सहज थांबत नाही. जुनं 1-2.5-3 वर्षापूर्वीची राहत्याची परिस्थिती आणि आज राहत्याच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. MSF आपण लागू केल्यापासून बरेचसे रोड रोमिओ बंद झाले. तर मला असं वाटतं की समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक प्रकारचे लोक असतात. लोक जेव्हा येऊन फोटो काढतात, निवेदनं देतात, गप्पा मारतात, कोणी कोणाचा व्हिडिओ काढतो, तर आपण व्यक्तीला ओळखू शकत नाही की त्याच्या मागे काय गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. दुर्दैवाने त्याचा गैरवापर जर होत असेल तर प्रशासनाला अगोदरच सूचना दिलेल्या आहेत की तो कार्यकर्ता जरी माझ्याबरोबरचा असेल, माझ्याबरोबर दिसत असेल, तरी त्यांनी स्वतंत्रपणे ती कारवाई करावी. आणि आपण देखील आपल्या निदर्शनात असं येत असेल नाव निश्चित, तर आपण मला व्यक्तिगत स्वरूपात मला पाठवून द्या, मी स्वतः कारवाई करेल. कारण की गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारे या मतदारसंघामध्ये आपण वाढू देणार नाही किंवा गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारची माफी नाही. वाढू देणार नाही किंवा गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारची माफी नाही.